सोलापूरच्या तरुण पिढीला बर्बाद करणाऱ्या माव्याविरोधात लोकप्रधान न्यूज चॅनलने मावा गुटखा बंद करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। विविध बातम्यांतून सोलापूरमधून मावा बंद व्हावा ही अपेक्षा लोकप्रधान न्यूज चॅनलची आहे। दरम्यान लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माव्याविरोधातील मोहिमेला सोलापूर शहरातील विविध सामाजिक संघटनांचा देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून अनेक जण लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माव्याविरोधातील मोहिमेत उघडपणे सहभाग होऊन सोलापुरातून मावा कायमचा बंद व्हावा यासाठी लोकप्रधानच्या पाठीशी असल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे। सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून माव्याविरुद्ध लोकप्रधान न्यूज चॅनलने सडेतोड लिखाण केले आहे। विविध मान्यवरांच्या मुलाखती व विश्लेषणातून सोलापुरातून मावा हद्दपार व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे। लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या माव्याविरोधातील मोहिमेला देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सदस्यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलला माव्याविरोधातील मोहिमेला पाठिंबा देत आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवून दिले आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक बेन्नी शिरूर, प्रदेश संघटक शैलेंद्र मोरे आणि जिल्हा सचिव नागेश मित्रे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये येऊन लोकप्रधान न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अयाजभाई शेख यांना पुष्पगुच्छ देऊन सोलापूरच्या माव्याविरोधातील लढाईत आम्ही सहभाग असल्याचे सांगितले आहे। यावेळी समाजसेवक जुबेर हिरापुरे, शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक सोलापूर शहराध्यक्ष गफूरदादा शेख, उस्मान शेख, रफिक मुल्ला आदी उपस्थित होते। प्रधान आज या ठिकाणी लोकप्रधान न्यूजच्या वतीने सोलापूर शहरामध्ये एका न्यूज चॅनलने लोकांची जी हेळसांड होत आहे, गोरगरीब लोक जी माव्याच्या गुटख्याच्या व्यसनाने बळी पडत आहेत, हे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत आणि त्या मुलांना या गुटख्यापासून वाचवण्यासाठी ही जी खूप मोठी लॉबी या सोलापूर शहरामध्ये काम करत आहे, गुटखा आणि मावा तंबाखूचा, त्याविषयी त्याने जो स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आवाज उठवण्याचा जो स्तुत्य एक मालिका त्यांनी हाती घेतलेली आहे आणि त्या मालिकेला आम्ही एक सोलापूर नागरिक म्हणून आणि आमच्याही परिवारामध्ये, आमच्या नातेवाईकांच्या परिवारामध्ये, आमच्या मित्र परिवारामध्ये अनेक युवक मुलं आहेत। ती मुलं ह्या व्यसनाला बळी पडून अत्यंत घातक रोगाकडे त्यांचा प्रवास चालू आहे। अशा या घातक प्रवासाला ज्यांनी आडकाठी आणून याविषयी जनजागृती करून आणि प्रशासनाला याविषयी जागरूक करण्याचं काम ज्या पद्धतीने या लोकप्रधान न्यूज चॅनलने चालू केलेलं आहे, त्याचं खरोखरच आम्हाला कौतुक वाटतं आहे आणि आम्ही त्यांच्या या कार्याला प्रेरित झालो। अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सोलापूरतील तमाम युवकाचे एक पालक होतो म्हणून त्यांनी जो हा उपक्रम हाती घेतला आणि आमच्या मुलांना, आपल्या या सोलापूर शहरातील युवकांना या व्यसनापासून वाचवण्याचा जो विडा उचललेला आहे, तो अत्यंत स्तुत्य आणि अत्यंत अभिनंदनीय असा उपक्रम त्यांनी हाती घेतला। खरोखरच आम्ही सोलापूर शहरातील सर्व जनतेच्या वतीने आम्ही त्यांचा आभार मानतो आणि त्यांनी हे कार्य अशाच पद्धतीने जोपर्यंत संपूर्ण गुटखा आणि मावामुक्ती या सोलापूर शहरामध्ये होत नाही, त्यांनी कृपया अशाच प्रकारचा त्यांनी ही मोहीम चालू ठेवून या ह्याच्यामध्ये या कार्यामध्ये त्यांनी जे मोलाचं योगदान देत आहेत त्याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय मुस्ताकजी बेन्नी शिरूर, मी महाराष्ट्र प्रदेशाचा संघटक या नात्याने आम्ही आमच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने सुद्धा त्यांचं या कार्याला आम्ही सलाम करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। मी आमचे अध्यक्ष आणि आमचे परममित्र श्री मुस्ताकजी बेन्नी शिरूर यांना विनंती करतो की त्यांनी या लोकप्रधानच्या सर्व त्यांच्या प्रतिनिधीचं आणि त्यांच्या मुख्य संचालकांचं, संपादकांचं आम्ही अभिनंदन करू इच्छितो। तर आदरणीय मुस्ताकजी बेन्नी शिरूर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याला बळकटी द्यावी। या मोहिमेमध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ही तुमच्या सोबत आहे, त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन। थँक्यू। शुभेच्छा आहेत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत।